नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 50 बातम्या। गेल्या 16 तासांपासून कोकण रेल्वे सेवा ठप्प, वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांचा खोळंबा। कोकण रेल्वे सेवा कालपासून ठप्प, दिवाण खवटी बोगद्याजवळ ट्रॅकवर पडलेली दरड बाजूला करण्याचं काम सुरू। पावसामुळे अजूनही ट्रॅकवर माती आणि चिखल। रत्नागिरी, खेड आणि इतर रेल्वे स्थानकांवर कालपासून ट्रेन अडकल्या। जनशताब्दी आणि तुतारी एक्सप्रेस रत्नागिरी स्थानकावर खोळंबल्या। रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा गोंधळ, तेजस आणि जनशताब्दी एक्सप्रेस अचानक रद्द केल्यानं प्रवासी संतप्त, तिकिटाचे पैसे परत देण्याची मागणी। कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या 8 गाड्या रद्द, तर 12 ट्रेन इतर मार्गाने वळवल्या। दिवा रत्नागिरी पॅसेंजर, तुतारी एक्सप्रेससह इतर गाड्या रद्द। रत्नागिरीच्या मांडवी किनाऱ्यावर लाटांचा रौद्ररूप, मांडवी किनारपट्टीवर 4 मीटर उंचीच्या लाटा। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे सर्व परीक्षा पुढे ढकलल्या। सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार। परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉक्टर पूजा रौदळे यांची माहिती। रत्नागिरीमध्ये भारजा नदीमध्ये वाहत जाणाऱ्या शेतकऱ्याचे थरारक रेस्क्यू, जीव वाचवण्यासाठी शेतकऱ्यानं घेतला फांदीचा आधार। अमरावतीच्या दर्यापुरातील नालवाडामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, शेती पुराच्या पाण्याखाली, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। नाशिकच्या अंजनेरी गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या तरुणांचं 8 तासानंतर रेस्क्यू, वन विभागाच्या पथकानं मानवी साखळी तयार करून ट्रेकर्सला गडावरून खाली उतरवलं। पुण्यामध्ये सुरू असलेल्या पावसानं खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ, पुण्याला महिनाभर पुरेल एवढं पाणी एका दिवसामध्ये जमा। खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा 10.12 टीएमसीवर। सतत पडणाऱ्या पावसामुळे देहूमधील इंद्रायणी नदीला पूर, पाण्याच्या प्रवाहानं नदीमधील जलप्रणी वाहून जाण्यास मदत। लोणावळ्यामधल्या पवना धरण परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला, मुसळधार पावसामुळे मावळमधील भात शेती पाण्याखाली। नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीनवर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव, समाधानकारक पाऊसही नसल्यानं शेतकरी हवालदिल। बुलडाणा जिल्ह्यामधील खामगाव, शेगाव तालुक्यामध्ये मागील आठवड्यामध्ये अतिवृष्टी, 17 महसूल मंडळामध्ये मोठं नुकसान, शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी। एलटीटीहून निघालेल्या गोरखपूर एक्सप्रेसच्या ब्रेक लायनरला आग, ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ एक्सप्रेसच्या ब्रेक लायनरला आग लागल्यानं मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिरानं। मुख्यमंत्री शिंदेंनी मध्यरात्री विशाळगडावरील परिस्थितीचा पोलीस आयुक्तांकडून घेतला आढावा, विशाळगडावरील दगडफेकीची माहिती जाणून घेतली। विधान परिषद निवडणुकीमधील क्रॉस वोटिंग, काँग्रेस आमदारांना भोवणार, आमदारांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित केलं जाणार, सूत्रांची माहिती। तर नाना पटोले हायकमांडचीही भेट घेणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची मुंबईमध्ये आज बैठक, निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप आणि जागावाटपावर चर्चा होणार। लोकसभा निवडणुकीमधील मतदार मवियाकडे कायम राहणार, विधानसभेमध्ये मागासवर्गीय मुस्लिम मतदारांचा कल मवियाकडे, सकाळ समूहाचा सर्व्हे। संविधान धोक्यात या नरेटिव्हचा महायुतीला पुन्हा फटका बसणार, मुस्लिम मतदारांचा महायुतीला कमी प्रतिसाद मिळणार, सकाळ सर्व्हेमध्ये नमूद। आरक्षणाबाबत बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधक येणार होते, पण बारामतीमधून फोन आला आणि विरोधकांनी बहिष्कार टाकला। तुम्हाला मतदान केलेल्या समाजानं तुमचं काय बिघडवलं, बारामतीतूनच भुजबळांचा पवारांना सवाल। बैठकीला जाऊ नका असा पवारांनी विरोधकांना फोन केला नसेल, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। तर भुजबळांचा पवारांबाबत अभ्यास अधिक म्हणून भुजबळांचं वक्तव्य, भुजबळांना टोला। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहारची तयारी सुरू, प्रहारची 15 ते 20 जागांवर तयारी सुरू, बच्चू कडूंची माहिती। इच्छुकांमुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपची डोकेदुखी वाढली, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी चिंचवड विधानसभेसाठी दंड थोपटले। माजी आमदार राजू पारवे पुन्हा उमरेड विधानसभा मतदारसंघामध्ये सक्रिय, गेल्या काही दिवसांपासून राजू पारवेंकडून उमरेड विधानसभा मतदारसंघामध्ये विविध कार्यक्रम। वरळी हिट अँड रन प्रकरण, आरोपी मिहिरला रात्री उशिरा बियर देणाऱ्या बारचं लायसन्स रद्द, मालाडमधील साई प्रसाद बारकडून उल्लंघन, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आरोपपत्रामध्ये रेल्वे आणि बीएमसी अधिकाऱ्यांचं जाळं उघड, निलंबित आयपीएस अधिकारी कैसर खालिद यांच्या परवानगी देतानाच्या भूमिकेचाही उल्लेख। मुंबईत आज पावसाचा येलो अलर्ट, तर उद्या ऑरेंज अलर्ट, मुंबईमध्ये जुलैमध्ये होणाऱ्या सरासरी पावसाचा कोटा अवघ्या 14 दिवसांच्या आत पूर्ण। दक्षिण मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटणार, दक्षिण मुंबईमधील पाणी पुरवठा अधिक सक्षम करण्यात येणार, पालिका 11,48,42,400 कोटी रुपये खर्च करणार।
मुंबईत आतापर्यंत सरासरीच्या 45% पाऊस, गेल्या वर्षीपेक्षा अधिक पाऊस, मुंबईकरांना दिलासा. पायाभूत प्रकल्पांमुळे मुंबईतील वेस्टर्न हायवेवर परिणाम, कामांमुळे रस्ते अरुंद झाल्यानं नागरिकांचा वाहतूक कोंडीशी सामना. कोस्टल रोडवर बेस्टमधून पहिल्याच दिवशी तब्बल 739 प्रवाशांनी केला प्रवास, अवघ्या 6 रुपयामध्ये प्रवास. बेस्टच्या तिजोरीमध्ये पहिल्या दिवशी 4,442 रुपयांचा महसूल. पुण्यामधल्या रिंग रोडच्या उर्वरित 3 पॅकेजेससाठी निविदा. रिंग रोडच्या 31.8 किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी 5,094 कोटींची निविदा जारी, लवकरच कंत्राटदाराची नियुक्ती होणार. नागपूर पोलिसांच्या इंधन वापरामध्ये भ्रष्टाचार, आमदार नितीन राऊतांकडून विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित. राज्य सरकार पोलिसांच्या इंधन भ्रष्टाचाराची ऑडिट करणार. बुलडाणा जिल्ह्यामधल्या भाविकांच्या सोयीसाठी खामगावमधून विठ्ठल दर्शन एक्सप्रेसचं आयोजन, पहिल्या फेरीमध्ये 1300 भाविक निघाले पंढरीला. बुलडाण्याच्या घाटपुरीमध्ये श्रीधर महाराजांच्या वारीमध्ये हरणाचा सहभाग, वारकऱ्यांसोबत हरणाचा 10 किलोमीटर दिंडीचा प्रवास. नाशिक मुंबई महामार्गावर ब्रिझा कार आणि आयशर टेम्पोचा अपघात, अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू. छत्रपती संभाजीनगरमधून सिंगापूर आणि बँकॉक विमानसेवा सुरू, आशियाई देशांतर्गत झालेल्या द्विपक्षीय करारानुसार ही विमानसेवा सुरू. मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदिया सध्या तिहार जेलमध्ये. वाशिमच्या रिसोड शहरामधील हॉटेलला आग, भीषण आगीमध्ये दुकानातील साहित्य जळून खाक, हॉटेलमध्ये कुणीही नसल्यानं मोठा अनर्थ टळला. दुकान मालकांना दारू दिली नाही म्हणून एकानं दारूच्या दुकानालाच लावली आग, नाशिकच्या सिन्नर फाटा इथली घटना, पोलिसांनी एकाला केली अटक. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 2 कोटी रुपयांचा गांजा जप्त, बँकॉकवरून आलेल्या महिलेकडून गांजा जप्त, खाद्यपदार्थांचे बॉक्स आणि खेळण्यांमधून सुरू होती तस्करी. कार्लोस अल्काराज ठरला विम्बल्डन 2024चा चॅम्पियन, सरळ सेटमध्ये सर्बियाच्या नोवाक जोकोविचचा धुव्वा उडवला. भारताच्या युवा ब्रिगेडचा झिम्बाब्वेवर सलग 4था विजय, 5 सामन्यांची T20 मालिका 4-1 जिंकली, वॉशिंग्टन सुंदर ठरला मालिकावीर. भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाडांना उपचारासाठी बीसीसीआयकडून 1 कोटींची मदत, कपिल देव आणि संदीप पाटलांच्या भावनात्मक आवाहनानंतर बीसीसीआयचा निर्णय.